मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज वाई एकसर या ठिकाणी एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं आणि या मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्येच सुंदर असा साज आपल्याला पाहताना मिळाला आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आणि राजा ही गाडी मित्रांनो गटपात झाली. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर त्यांचे मालक आहेत. त्याचबरोबर आमचे सहकार्याने या बैलगाडी क्षेत्रातील एक तिसरा डोळा म्हणून समजले जाणारे विश्वा ड्रोन यांचाही मोठा वाटा या जोडीमध्ये पाहण्यासाठी आहे. तर आपण राजाचे मालक आहे त्यांची चर्चा करून. शेठ नमस्कार. नमस्कार. प्रथम प्रेक्षकांना आपली परिचय द्या. मी योगेश शिवाजी भगत, शिरसुपळ, बारामती तालुका. बारामती तालुका. आजचं नियोजन कसं झालं होतं? आजचं नियोजन काय नाही, आम्ही मामाला फोन केला आधी, मामा बैल आम्हाला लागतोय म्हणून. मामा म्हणले त्याचा व्हिडिओ पाठवा किंवा ID पाठवा. मामाने ID बघितला आणि मामा म्हणले ठीक आहे, ह्या मैदानाला आपण पळू. बरं. एका शब्दात मामा म्हणले पळू. मामाला आमच्या आम्ही अडचणी सांगितल्या, मामा बैल लय पळतोय पण आम्हाला पैऱ्या वजन बैल अंधारात आहे, लोक पैर द्याय नाहीत, आम्ही मोठ्या रकमेचा बैल येऊ. मामाला सगळ्या अडचणी सांगितल्या. मामा म्हणले काळजी करू नका, तुम्हाला मी एक मैदान बैल देतो. आणि देतो म्हणले पहिल्याच तारखेच्या मैदानाला बैल दिला. आता आज पुण्यामध्ये पण मैदान आहे, तरी पण या ठिकाणी वाई एकसर मैदान पाळण्याचा निर्णय कसा घेतला? वाई एकसर पळण्याचं कारण म्हणजे मातीचं रान आहे आणि हा बैल पल्ल्याचा आहे. म्हणजे हा बैल ह्याला एक 800, 900, 1000 फुटाचा पल्ला असेल तर हा जास्त पळतो. मामा म्हणत होते ते मोठं मैदान, त्या मैदानाला पळू. पण मग आम्हीच म्हटलं मामा हे पल्ल्याचं रान आहे, ह्या मैदानाला आपण पळू, सपाट फाटी. आता आपल्याबरोबर आमचे सहकारी विश्वा पण आहे. तुम्ही मगाशी पण म्हटला की विश्वाचा मोठा, त्याच्यामध्ये काय सांगाल विश्वाविषयी? खरं तर आमची म्हणजे आपलं ज्या बैलगाडी ह्याच्यातनं म्हणजे ह्या क्षेत्रात आलो तेच रायफल आपला 81-81. आमची खरं तर ती इच्छा होती की बाबा बैल आपल्या भागात म्हणजे पळताना फॅन्स फॉलोअर्सला म्हणजे चाहते पण भरपूर आहेत. खरं तर तीच इच्छा होती, म्हणजे ती इच्छा आता नियतीच्या मनात नव्हतं, त्यामुळे ती इच्छा राहून गेली. पण बकासूरला पळताना इथं म्हणजे चाहत्यांची एक इच्छा होती की बाबा बकासूर आमच्या गावात यावा. म्हणजे जी बाकीची मैदान आहेत म्हणजे या भागात होतात, पण हे म्हणलं हे जवळच आहे आणि वाईच्या जवळच आहे, त्यामुळे मामांना म्हणलेलं तुम्हीच नियोजन करा, तुम्हीच हे करा. मग मामांनी म्हणले नियोजन करतोय. नियोजन म्हणजे काल संध्याकाळी सांगितलं, म्हणले झालंय म्हणून. मला म्हणलेले फक्त म्हणजे आपल्या प्रेमासाठी म्हणलेले म्हणजे मोहिल शेठ डोमाळ सुसगाव आणि विश्वा ड्रोन वाई. तर अशी चिठ्ठी टाकायला लावली, कारण देवाच्या बरोबर म्हणजे आता म्हणजे देव त्या चिठ्ठीवर आज पाहणार होता, खूप उत्सुकता होती. आणि प्रेक्षकांची एक इच्छा होती की बाबा बकासूर आपला ह्या भागात यावा, बघायला पळताना बघायला भेटायला. बकासूर तर पळालाच, पण राजा पण त्याच्याबरोबर तेवढ्याच ताकदीनं पळाला. सुंदर असा पळ राजाने दाखवला. राजाविषयी काय सांगते? राजाचं म्हणजे घेतलेच त्यांना पावसाळ्यातलं एक मैदान होतं त्यांच्या इथलं, तर तिथंच त्यांची म्हणजे मुलाखत घेतली. बाबा नवीन खरेदी होती आणि त्याचं पहिलंच मैदान होतं, त्याच्यात तो गुलालात राहिलेला त्याच मैदानात. तेव्हापासून मी राजाला म्हणजे हे पळताना बघतोय. मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूरबरोबर फोटो काढण्यासाठी कितीतरी लोक आतुरतेने वाट बघतात. बरेच जणांचं अपेक्षा असते की आपला बैल बकासूरबरोबर पळाला जर राजाबरोबर. विश्वाच्या बाबतीत जर म्हणायला लागेल तर सगळ्यात लकी पर्सन म्हणावं लागेल, कारण या बैलगाडी क्षेत्रामधील देव बकासूर आज त्याच्या नावावरती या मैदानामध्ये पळाला 14 देशात नाव होणार आहे आणि त्याचं देखील तेवढा जो बकासूरवरती आहेत त्याचं फळ कुठंतरी मामांना दिलं आहे. आता आपण राजाच्या मालकांकडे वळूयात. शेठ, आता राजाचं नियोजन वगैरे करून करता आणि त्याचबरोबर आपली माझ्या मते 21 लाखाची मोठी खरेदी सुंदर देखील तुमचाच आहे ना? हा, शिर्डी एक्सप्रेस सुंदर जे मध्ये 4 महिन्यापूर्वी खरेदी झाली, 21 लाखाची सुंदर ती आपलीच आहे, तुमचंच आहे. हा. आणि राजाचं नियोजन प्रथम राहुल सांगवे, अनिकेत लिंबाळकर, किरण वाघ, लखन वाघ आणि दैवत शेठ गोळेकर, एक 4-5 जण करतात सगळं नियोजन. आणि विशेष म्हणजे सुंदर आता त्या मैदानात पळायला गेलाय ह्याच्या कोंडवळीच्या तिथं सुद्धा गटपात झालाय, तिकडे पण तो गटपात झालेला आहे. आता शेठ, या बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूर म्हटलं की सगळे त्याला देव म्हणतात. प्रत्येकाची इच्छा असते त्याच्याबरोबर. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की तुम्हाला पहिल्याच ह्याच्यात यश आलंय आणि कुठेतरी तुम्हाला पण ते एक नशीब म्हणा किंवा आशीर्वाद भेटला असं म्हणून काय सांगाल बकासूर विषय? विषय काय आहे की आपण प्रसार माध्यमातून ऐकतो की बाबा
बाकासूर बाबतीत अनेक कमेंट येतात की मामा वायदी घेतात मगच पळतात किंवा काय अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहता. आता तुम्ही स्वतः युट्यूबर आहेत, बरोबर. पण आम्ही ज्यावेळेस स्वतः मामांशी कॉन्टॅक्ट केलं म्हणजे मी स्वतः मालक म्हणून, त्यावेळेस आम्हाला समजलं की एक मामा असं व्यक्तिमत्व आहे की जर ज्याचा बैल पळत असेल तर त्याला तो 100% बैल देणारच. आणि वायदीचा किंवा ह्याचा मी स्वतः मामाला म्हणलो होतो, मामा काय असेल तरी सांगा. मामा म्हणले आम्ही चहा सुद्धा कोणाचा घेत नाही, जर तुमचा बैल पळणार असेल तर मी तुम्हाला 100% बैल देणार. आणि पहिल्याच मैदानात मामांनी आयडी बघितला, पहिल्याच मैदानात सांगितलं पैलवान मोकळ्या मनाने तुम्हाला ह्या मैदानाला बैल घेऊन जा. एकदम स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्व जर म्हणलं तर मामा म्हणजे एक लोकांच्या प्रसार माध्यमातून एक आमचा बी मोठा गैरसमज होता की बाबा खरोखरच हा माणूस असा असू शकतो का. ज्यावेळेस आम्ही त्या माणसाच्या जवळ गेलो की बाबा नक्की काय, गेल्याच्या नंतर असं आमच्या निदर्शनास आलं की तो खरंच राजा माणूस आहे की वायदी घेतो किंवा असं करतो तसं करतो, सब चुकीचं आहे. तो राजा माणूस आहे आणि त्याच्या दावणीला पण एक म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरात एक विठ्ठल आहे, तसं त्याच्या दावणीला एक विठ्ठल आहे आणि त्याची चाकरी करायला ती कुंडलिक आहे. मामांचं आभार मानावं तेवढं कमी आहे. कारण त्यांच्या गावाजवळच मैदान, जसं मला हे एकसरचं जवळचं मैदान होतं गावाच्या, तसं त्यांच्या गावाचं कोंडावळ्याचं मैदान होतं आणि एवढ्या मोठ्या रकमेचं पण मैदान आणि त्यांच्या भागाचं मैदान सोडून पण त्यांनी आपल्या माझ्यासाठी बकासूर आज इथं एकसरला पळण्यासाठी आणलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आभार मानावं तेवढं कमी आहे. आम्हाला शर्यत क्षेत्रामध्ये आपले दैवत गोळेकर असतील, स्वप्नील शेठ असतील, प्रथम दैवत शेठ म्हणजे ह्या लोकांचं भरपूर सहकार्य आहे. शर्यत क्षेत्र गोरगरिबांचं राहिलेलं नाही. पण ही जे काही लोक आहेत की बाबा गरिबांचा विचार करून लोकांना पैरे करून देणं किंवा काय, त्याच्यात एक माझ्या बघण्यातनं दैवत शेठ एक व्यक्तिमत्व एकदम छान आहे. आता शेट राजा असेल किंवा सुंदर असेल, पायऱ्याचं किंवा मैदानाचं सगळं नियोजनाचं कोण करतो तुम्ही? ह्या बैलांचं सगळं नियोजन मग मी तुम्हाला सांगितलं ना, राहुल सांगवे, अनिकेत निंबाळकर, दैवत शेठ गोळेकर, किरण वागलकनॉक शिर्डी. आता त्याचबरोबर गाडी पळते पळाली. आता सर्वात महत्त्वाचं दोन पहिलं तर सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर बबलू चाच्या गाडीवरती काय सांगाल त्याच्याविषयी? चाचा म्हणजे त्या माणसाचा इतिहास आहे, तो ज्या गाडीवर बसलाय 100 गाडींवर बसलाय तर ते 99 वेळा त्याने गाडी फायनलला ठेवलेला माणूस आहे. त्याच्या एक हातात पायात अंगात यश आहे की तो जिथं लात मारेल तिथं पाणी काढणार माणूस आहे. म्हणून एक अनुभवी ड्रायव्हर, माहितीतला ड्रायव्हर, किती याडा बैल असो किती शना बैल असो, बघताक्षणी बैलाला पारखून त्याला कसा हाणला पाहिजे, कसा सरळ जाईल हे त्याला बसूनच कळतं. अशातला भाग नाही, ते बघताक्षणी सांगणार हा बैल काय करणार. म्हणून मग एक आमचा विश्वास आहे त्या माणसावर आणि ठीक आहे. असं सुट्टी मेकर कोण होते? शेतनं पण पायरा मला पण सांगितला नव्हता. म्हणजे मामाला सांगितलेलं की तुम्ही मामा म्हणलेलं नियोजन झालंय पण नक्की कोण आहे काय, कारण बकासूरचं असं आहे की एका जोट्यात आल्याशिवाय नक्की कोण आहे ते कळत नाही. बरोबर आहे शेट. आता राजाची सुट्टी कोणी बोलली, सुट्टी मेकर कोण होते? सुट्टी मेकर आमचे रफिक मुलांनी. बरं. राजाचे आमचे सुंदरचे सुट्टी तेच करतात प्रत्येक मैदानामध्ये तेच असतं. शेट बैलगाडी क्षेत्र म्हणलं की सागर पूर्ण साथ कागोर जुळवावं असतात, कधी लागतं. निखिल असतो, तासपड्याचा निखिल. निखिल काय घेऊच असतो. असतो. आता आज दोन्ही नंदी दोन्हीकडे गटपात झालेत. इथे तर काय म्हणजे एक मनातली इच्छा म्हणतो ना ती आज तुमची पूर्ण झाली. हारू किंवा जितू तुम्ही भाग वेगळा असतो पण बकासूरवर पाळावं ही प्रत्येक बैलगाडीची इच्छा असते, ती तुमच्याच देखील पूर्ण झाली. तर तुम्हाला इथून पुढं पण राजा असेल सुंदर असेल तुमच्या दावणीचं नाव असंच करत राहतील. आज देखील नक्कीच ही गाडी आपल्याला गुलालास पात्र होईल. आज देखील तुमच्या मस्तगी राजा तुमचा गुलाल लावली. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढे वाटचाल. आवर्जून एक तुम्हाला सांगायचं की शर्यत क्षेत्रामध्ये जर आज मी इतका ठामपणे उभा आहे, ही क्षेत्र वाटतं एवढं सोपं राहिलेलं नाही. या क्षेत्रामध्ये उभं राहिलं जर मला म्हणजे 2 माझे खंदे समर्थक की बाबा 100% तुम्ही पुढं चाला, काय किती लागून द्या. आम्ही काय ती तुम्हाला सांगायची गरज नाही, पण प्रथम म्हणजे आमचे सागरभाऊ थोरात सोनगाव आणि दुसरे म्हणजे आमचे ऋषीभाई पारे. आज ह्या दोघांमुळं ह्या शर्यत क्षेत्रामध्ये मी टिकून आहे किंवा कोणताही निर्णय उद्या माझ्या मनात आलं बाबा मला 50 लाखाचा बैल घ्यायचा आहे किंवा कोटी रुपयाचा बैल घ्यायचा आहे, तरी सुद्धा मी ह्यांच्यापाशी जरी विषय मांडला, भाऊ तुम्हाला काय करायचं ते करा, बैल जर तुम्हाला लागत असेल तर बैल घेऊन टाका. म्हणजे एक असं 2 खंबीर साथ देणारे 2 नेतृत्व आहेत आणि आम्ही शर्यत क्षेत्रात टिकून आहे. ते शर्यत क्षेत्र एवढं मानव एवढं सोपं नाही, गरिबांचं क्षेत्र राहिलेलं नाही. मित्रांनो एक अनुभवाचा बोला असतो. हो हा बैलगाडी क्षेत्रातला अनुभव किंवा कशा पद्धतीनं क्षेत्र चाललंय तुम्ही स्वतः बैलगाडी मालकाच्या तोंडून ऐकताय. सहजासहजी एवढं सोपं राहिलेलं नाही, पूर्णपणे पैशाचा खेळ जो म्हणतो तसा झालेला आहे. भरपूर म्हणजे संघर्ष या क्षेत्रामध्ये आता आपल्याला करायला लागतो. तर आता जास्त मित्रांनो वेळ घेत नाही, आता इथून पुढे बैलाला देखील आराम करायचा आहे. सेमीफायनल आहे, फायनल आहे. पूर्ण टीमला शुभेच्छा. ओके धन्यवाद.